नमस्कार, समय संघर्ष न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। धाराशिव जिल्ह्यातील ढोकी येथे काल दिनांक 18 मार्च रोजी महाराजस्व समाधान शिबिर आयोजित केलं होतं। यावेळी प्रमुख उपस्थिती होती अप्पर विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर येथील श्रीमती मंजुषा मिस्कर आणि धाराशिवच्या तहसीलदार डॉक्टर मृणाल जाधव या विशेष उपस्थित होते। आणि यावेळी शिबिरामध्ये सर्वच कार्यालयातील टेबल लावलेले होते आणि सर्वच्या जागेवरच अडचणी सोडवण्यात आल्या। आम्ही नेहमीच नवीन विषय नवीन बातम्या घडामोडी दाखवत असतो, तरी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला पाहूया या शिबिराचा वृत्तांत। या पद्धतीने आम्ही प्रशासनातर्फे आपल्याला आश्वस्त करत आहोत। आणि यासोबतच मॅडम या आधीच्या आपल्याकडे बेंबळी शिबिराला आदरणीय मंजुषा मिस्कर मॅडम आपल्या इथे आज उद्घाटक म्हणून उपस्थित आहेत। मॅडम मी आपलं खूप खूप स्वागत करते आणि अतिशय पॉझिटिव्ह एनर्जी आम्हाला आजच्या कार्यक्रमालाही वाटली जेव्हा मॅडमचा निरोप आला की मी ढोकी येथे शिबिराला व्हिजिटला येणार आहे। कारण की बेंबळी येथे मॅडम खूप नागरिकांनी मला प्रतिक्रिया दिली की मॅडम एवढ्या उच्चपदस्थ असून मॅडमने जवळपास 15 मिनिट बेंबळीच्या नागरिकांशी संवाद साधला। प्रत्येक कॅम्पला प्रत्येक स्टॉलला स्वतः जाऊन भेट दिली, सगळ्यांशी वैयक्तिक संवाद साधला आणि खूप मौलिक मार्गदर्शन बेंबळी येथील शिबिरात मॅडम झालं होतं। नागरिक सुद्धा येऊन आपल्याला बोललेत, त्यामुळे ढोकी येथील नागरिकांना आज मॅडमचं मार्गदर्शन ऐकण्याची संधी मिळणार आहे। मॅडम अप्पर विभागीय आयुक्त म्हणून कार्यरत आहे छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालयात आणि याआधी सुद्धा खूप मोठ्या मोठ्या पदांवर मॅडमने काम केलेले आहे। अप्पर जिल्हाधिकारी अंबाजोगाई असेल, सोलापूर जिल्ह्यात सुद्धा मॅडमने काम केलेले उपविभागीय अधिकारी। तर मॅडम यांचा प्रशासकीय अनुभव दांडगा आहे, मॅडम आपल्याला गाईड करतीलच। यासोबतच मॅडम याच्यामध्ये आपण जी जिल्हाधिकारी कार्यालयाला बैठक घेतली होती त्यानुसार आपण विविध विषयांवर मान्यवरांचं मार्गदर्शन सुद्धा ठेवलं आहे। बळीराजा पानंद रस्त्याचे रस्ते यांनी कुठले घ्यायचे ते तरतूद केलेली आहे। माननीय आमदार महोदयांची त्याच्यावर मान्यता झाल्यानंतर आपण त्याला सुद्धा सुरुवात करणार आहोत। आजच्या ढोकी शिबिरामध्ये श्री कुणाल जीवन गुगार्डे हे दुग्ध व्यवसाय याच्यावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत। श्री महाराजस्व अभियान राबवण्याची संकल्पना ही अतिशय चांगली आहे। याच्यामध्ये विविध विभागांनी एकत्रित येऊन सामान्य जनतेपर्यंत पोहोचायचं आणि ज्या काही योजना आहेत, नवीन काही शासन निर्णय निघालेत त्याची संपूर्ण माहिती आपल्याला द्यायची आहे आणि ज्या काही सेवा या शिबिराअंतर्गत देणे शक्य होईल त्या सर्व सेवा आपल्याला द्यायच्या आहेत। अत्यंत चांगली अशी संकल्पना आहे। आपण सर्वजण मोठ्या संख्येने इथे उपस्थित झालेला आहात, यावरून निश्चितच या आजच्या जो काही कार्यक्रम आहे तो यशस्वी होईल। आणि याशिवाय आपले जे छोटे छोटे प्रश्न आहेत, अगदी छोट्या प्रश्नापासून ते मोठ्या प्रश्नापर्यंत सर्व मार्गी लागतील अशी आपण सर्वजण आशा करूया। आपल्या सर्वांना माहीत आहे आपल्या गावाचा आपण प्रत्येकाने विकास करण्यासाठी अगदी ज्यांना जे शक्य आहे, जो काही छोटा एखादा कमी उत्पन्न असणारा शेतकरी पासून ते अगदी त्या गावात राहणारा सर्वात जास्त उत्पन्न घेणारा श्रीमंत व्यक्ती यापासून प्रत्येकाने त्या गावासाठी आपलं योगदान दिलं पाहिजे, ज्याला जे शक्य होईल ते। आणि या योगदानात सातत्य असलं पाहिजे। माझी जवळपास 25 वर्ष सर्व्हिस झालेली आहे। मी अगदी नागपूरमध्ये काम केलंय, त्यानंतर गडचिरोलीत मागून घेतलं कारण तिथेही आदिवासी लोकांसाठी काम करण्याची मला इच्छा होती आणि तिथे वर्ग 2चं 1 करणे, कारण काही मध्य प्रदेशचा भाग महाराष्ट्रात जोडला गेला आणि त्याच्यामुळे त्या सातबाऱ्यावर वर्ग 2 लावल्या गेलं। मग त्यावेळेस म्हणजे 2002ची गोष्ट आहे, 2002 मध्ये मी वर्ग 2चं वर्ग 1 करण्याचा कार्यक्रम हाती घेतला आणि जवळपास माझ्या 6 महिन्यात मी जवळपास 3000 लोकांना वर्ग 2चं वर्ग 1 करून दिलं। आपल्याला बऱ्याच गोष्टी करता येतात, म्हणजे मी प्रशासकीय अधिकारी म्हणून माझ्या रोलमध्ये ज्या काही गोष्टी शक्य आहेत त्या मी करू शकते। तुम्ही तुमच्या रोलमध्ये ज्या काही गोष्टी आहेत समाजासाठी आपल्याला करता येईल त्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत आणि त्या गोष्टीत सातत्य राहिलं पाहिजे। सातत्य म्हणजे काय, आज मी छोटी गोष्ट केली तर उद्या आणखीन त्याच्यामध्ये ऍड केली पाहिजे, दुसरी गोष्ट ऍड केली पाहिजे। जपानमध्ये
एवढी डेव्हलपमेंट का आहे किंवा जपान हा का विकसित आहे, त्याचं कारणच हे आहे की ते थोडं त्यांची डेव्हलपमेंट, त्यांचा विकास करत जातात. मला माझ्या जीवनातल्या 2 प्रसंग तुमच्याशी या संदर्भात शेअर करायचे आहेत. एक गोष्ट चांगली आहे आणि एक गोष्ट वाईट आहे. हे दोन्ही प्रसंग असे आहेत की ते अनावधानाने ढोकी येथील ग्रामसेवक महोदयांचं थोडस नाव विचार राहून गेलं, त्याबद्दल दिलगिरी. पूर्ण सर्कल मध्ये आपण उपस्थित असाल तर स्टेजवरती यायचं. महेश सोमनाथ जमाने राहणार कसबत नाविन्यपूर्ण आणि स्तुत्य असा उपक्रम आहे. गव्हाच्या एकूण 16 एकत्र येऊन जर तुम्ही तो माल बाजारपेठेमध्ये विकला तर तुम्हाला त्या मालाची क्वांटिटी